आपल्या घरील श्रीयंत्राची विधिवत पूजा माहिती व्यवस्थितरित्या 16वा अध्याय वाचा. त्याच्या ओवी क्रमांक 5 मध्ये काय सांगितलंय बघा. तिसऱ्या ओळीमध्ये गुरु चरित्रकामधेनु सांगेल तुझ विस्तारुणो, श्री गुरु राहिले गोप्य होऊना वैजेश्वर सन्निधेसी. समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरूपे गेले परियेसी, होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे, संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य श्री गुरुमुनी, आंबा आरोग्य भवानी स्थान बरवे मनोहर. हे माझ्या तोंडचं मनाचं सांगत नाही, गुरुचरित्रातल्या 3 ओवी वाचून दाखवल्या आपल्याला. यामध्ये सांगितलं सिद्ध सांगतायत. सिद्ध कोण? गुरुचरित्र हा कोणाचा संवाद आहे? सिद्ध आणि नामधारकाचा. सिद्ध म्हणजे जे भगवान नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळेस श्री शैल्यगमनाला गेले त्यावेळेस त्यांचे जे 4 शिष्य तिथे उपस्थित होते, त्या 4 शिष्यांना त्यांनी 4 प्रसाद पुष्प पाठवलेत. त्यापैकी 4ंनी जे प्रसाद पुष्प पाठवून घेतले त्यांच्यातलं एक पुष्प ज्यांना मिळालं ते सिद्ध. यांना नामधारकांनी प्रश्न विचारला आणि सिद्धांनी त्यांचा उत्तर दिला. म्हणून आपण गुरुचरित्रात म्हणतो सिद्ध नामधारक संवाद आहे. या सिद्धाचा आणि नामधारकाचा संवाद जो आहे तो आपल्या भाग्याने आपण गुरुचरित्र म्हणून वाचतो. म्हणून ते सिद्ध आणि भगवान नृसिंह सरस्वती स्वामी हे 2च जण 1 वर्षापर्यंत गुप्त होते अंबा आरोग्य भवानी मंदिरामध्ये. आज सुद्धा परळी वैद्यनाथापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर हे दिव्य स्थान आहे माता आरोग्य भवानीचं. 1 वर्षापर्यंत नृसिंह सरस्वती महाराज हे तिथे श्रीचक्र आणि श्री विद्येबद्दलची गूढ साधना करत होते. म्हणून तो परिसर जो आहे त्या साधनेने जणू भारलेला आहे. आणि असं म्हणतात ज्या ठिकाणी श्री गुरूंनी काहीतरी पुरश्चरण केलेलं असतं, अनुष्ठान केलेले असतात, मंत्र जप केलेले असतात, त्या ठिकाणी जाऊन जर शिष्यांनी काही साधना केली तर गुरु परंपरेपासून मिळणारी ऊर्जा त्यांना अधिक लाभान्वित करते. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी स्वतः नृसिंह सरस्वती स्वामींनी अशा पद्धतीची गुप्त साधना केली, अशा पद्धतीचं श्री चक्राचं विविध प्रकारच्या पद्धतीने पूजन उपासना संपन्न केली, तिथे गेल्यानंतर आपण काय करणार तर असं सांगितलं जातं, जर श्री चक्राचा लाभ तुम्हाला पूर्ण घ्यायचा असेल तर ज्यांना कोणाला श्री विद्येची परंपरेने दीक्षा असेल अशा श्री गुरूंकडनं जर आपल्याला असं श्री चक्र प्राण प्रतिष्ठित करून मिळालं तरच आपलं परमभाग्य उदयाला येतं. कारण आध्यात्मिक जगताची, तुमच्या भाग्याची किंवा तुमच्या कोणत्याही समस्या निर्मूलन करण्याची जी सर्वात पहिली पायरी आणि चाबी असते ते म्हणजे तुमचे श्री गुरु असतात. म्हणून अध्यात्मात जर आपला गुरु चुकला तर सर्वस्वी अध्यात्माचा आणि प्रपंचाचा बट्ट्याबोळ आपला सर्व होतो. कारण परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्गच हुकल्याने परमेश्वरापर्यंत पोहोचताही येत नाही आणि अनेक समस्यांनी आपण ग्रासतो. म्हणून योग्य पद्धतीचं गुरु मिळणं हे सुद्धा पूर्वपुंड्याचं लक्षण मानलं जातं आणि ही पहिली श्रीमातेची कृपा. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींनी अशा पद्धतीची काही साधना त्यांच्या उपासना काळात केली असेल आणि ज्यांना परंपरा प्राप्त असेल अशा श्री गुरु ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा करतात त्यावेळेस त्या श्री चक्रातली ऊर्जा ही सर्व काही देण्यासाठी सक्षम होते आणि सक्रिय होते. त्या श्री चक्रामध्ये अनेक प्रकारचे आवरण आहेत. 9 प्रकारच्या देवता या प्रमुख आहेत आणि त्या संपूर्ण देवतांच्या अधीश्वरी सर्वानुल्लंघ्य शासना की ज्यांची उपासना स्वतः त्रिदेव आणि त्रिशक्ती या स्वतः करतात. प्रभू दत्तात्रयांसह अखिल दत्त उपासनाची क्रमसृष्टी करते. या विश्वामध्ये परमोच्च पदाला गेलेल्या जेवढ्याही दिव्य देवता असतील, ऋषी असतील, संत असतील, सिद्धात्मे असतील, हे सर्व ज्यांची उपासना करतात त्या सर्व मातांच्या माता, सर्व विद्यांच्या विद्या, आपल्या कुलदेवीच्या ही कुलदेवी त्या परांबिका ज्यांना श्रीमाता म्हटलं जातं. म्हणूनच आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने आपल्याला एवढ्या मोठ्या पूजनाची संधी परमपूज्य श्री गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीत करण्यासाठी मिळालेली आहे. म्हणून आवर्जून सर्वांनी या उपासनेमध्ये सहभागी व्हावा. इथे
कोणत्याही प्रकारचं प्रवेशपत्र आपल्याला नाही, फक्त एवढंच की श्री यंत्र पूजन संच आपल्याला घ्यावा लागेल, कारण सध्या श्रीचक्र राजांचं होणारं बाजारीकरण लक्षात घेता योग्य असं श्रीचक्र सर्वांना मिळावं या उद्देशाने ज्या संचाची निर्मिती करण्यात आलेली आहे, यामध्ये दुसरं कोणतंही कारण नाही. कारण श्रीचक्राच्या उपासना करताना त्यांच्या अनेक पद्धती आणि प्रकार सांगितले आहे. त्यामध्ये काय तर पाताल रेखा यंत्र असतं, कूर्मपृष्ठ असतं, भूपृष्ठ असतं, मेरुपृष्ठ असतं. आता मेरुपृष्ठ हे बहुतेकांच्या घरात असेल, परंतु मेरुपृष्ठ पूजन करत असताना पुन्हा एक समस्या उद्भवू शकते. जर त्यांची उपासना विधिविधाना अनुरूप आपली नाही झाली किंवा मेरुपृष्ठ यंत्र जास्त करून ज्यांना दीक्षा विधिवत श्रीचक्र राजांची आहे अशी उपासक मंडळी किंवा जे संत पदाला गेलेले आहेत किंवा ज्या मंदिरांमध्ये विपुल प्रमाणामध्ये श्री शक्ती उपासना केली जाते अशा मंदिरांसाठी विशेष करून मेरुपृष्ठ वापरलं जातं. परंतु आपण सर्व प्रापंचिक लोक आहोत, म्हणून प्रापंचिक लोकांसाठी शास्त्रात जे सांगितलं आहे ते भूपृष्ठ प्रकारचं एक यंत्र, म्हणून इथे त्याच पद्धतीचं श्रीचक्र आपल्या सर्वांना देण्यात आलेलं आहे की जे तुम्हाला सर्वांना प्रापंचिक कामना त्वरित फलदायी करतील. परंतु त्यासाठी सुद्धा ते श्रीचक्र योग्य पद्धतीने प्राणप्रतिष्ठित आणि पूजित झालेलं हवं. फक्त बाजारातून आणलं, पंचामृत घातलं, श्री सुक्ताचा अभिषेक केला, पुसलं, जागेवर ठेवलं, पूजन केलं असं चालत नाही. त्याला व्यवस्थितरित्या संकल्प असतो, त्याला प्राणप्रतिष्ठेचा क्रम असतो, त्याच्यावर काही विविध प्रकारचे संस्कार असतात, कुठल्या क्रमाने त्यांची पूजा उपासना करावी हा क्रम असतो, अर्चन असतं, त्यानंतर विशेष मागणी, मंत्र जप हे सर्व केल्यानंतर व्यवस्थितरित्या ते श्रीचक्र प्राणप्रतिष्ठित होतं आणि मग ते आपल्याला सर्वस्वी देऊ शकतं. जसं एखाद्या मुलाला घडवताना जर त्याला व्यवस्थित विद्या अवगत करून आपण दिली तर त्याला पुढचे विषय सोपे जातात आणि तो काहीतरी प्रगती करू शकतो. जसं एखाद्या मुलाला तुम्ही अ ब क ड काहीच बाडाखारी शिकवली नाही आणि त्याला डायरेक्ट आपण 10वीच्या परीक्षेला बसवलं, काय होईल त्या मुलाचं? वरून आपण त्याला म्हणू किती बुद्धिमान दे तुला. तसं ज्या एखाद्या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचा संस्कार नाही, स्थापना नाही, फक्त आपण त्याला आणून बसवतो आणि पूजा करतो, त्याची फलश्रुती आपल्याला मिळत नाही. कारण तुम्ही मग धातूची पूजा कराल, देवाची नव्हे. म्हणून त्यासाठी आपल्याला योग्यरित्या ते प्राण प्रतिष्ठित करता यावं, पूजन करता यावं या उद्देशानंतर आपल्या मार्गाच्या इतिहासात श्री क्षेत्र सन्नतीनंतर जर विधिवत श्रीचक्राचं पूजन होणार असेल तर ते होतंय आता त्या ठिकाणी स्वतः श्री गुरूंनी 1 वर्षापर्यंत ही उपासना केलेली आहे. म्हणून त्यांच्या उपासनेचं पुण्य आज तगायत त्या भूमीला भारित करत आहे, आज तगायत त्या भूमीला चैतन्यमय करत आहे. म्हणून ज्या वेळेस त्याच भूमीमध्ये त्याच मंत्रांचं आणि त्याच श्रीचक्रांचं त्याच क्रमाने पूजन केलं जाईल त्यावेळेस त्याची अनुभूती आणि ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या श्रीचक्रामध्ये सामावता येईल आणि ती पिढ्यानपिढ्या टिकेल. म्हणून हे पूजन झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये श्रीचक्र घेऊन जाल त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित यथास्थानी त्या श्रीचक्राची स्थापना करून रोज त्याचं पूजन करायचं आहे आणि विशेष पूजन हे पर्वावर करायचं आहे पौर्णिमेच्या. ते कसं करावं त्याच्या माहितीसाठी सुद्धा एक पुस्तिकेचं नियोजन आपण केलेलं आहे की जे तुम्हाला या संचामध्ये मिळेल. म्हणून कोणत्याही प्रकारचं प्रवेश पत्र न घेता फक्त हा संच घेऊन हेच प्रवेश पत्र मानून आपल्याला त्या पूजास्थानी येता येईल. तिथे आल्यानंतर आपला क्रम कसा असेल, 21 जानेवारी 2025 पौष कृष्ण अष्टमी मंगळवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता भुपाई आरती होईल. भुपाई आरती झाल्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल. प्रधान संकल्पानंतर व्यवस्थित ज्या पद्धतीने श्रीचक्र राजांची प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे ती प्राण प्रतिष्ठा होईल.
काही विशिष्ट संस्कार असतात ते केले जातील, नंतर त्यांचं पूजन, काही प्रासादिक स्तोत्रांचा अभिषेक असतो तो केला जाईल, त्यानंतर त्यांच्यावर सहस्रनामार्चन केलं जातं, ते झाल्यानंतर महाआरती केली जाईल, तोवर आपल्या 10:30च्या आरतीचा वेळ होतो. 10:30च्या आरतीनंतर परमपूज्य गुरु माऊलींचं पावन सानिध्य आपल्या सर्वांना मिळेल, त्यांचं आगमन होईल. माऊलींच्या आगमनानंतर त्यांचं प्रासादिक हितगुज होईल आणि महाप्रसादाचं वितरण होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणून अशा पद्धतीचा सुटसुटीत कार्यक्रम आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि शेवटी एवढंच आपण विचार करा आणि एवढंच सांगून थांबतो की कधी कधी जीवनामध्ये अशा प्रासादिक स्थळी जाऊन प्रासादिक उपासना करण्याचं भाग्य मिळतं की जे भाग्य आपण जर कमवलं तर आपणच नव्हे तर येणाऱ्या 7 पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. म्हणून कधी असं नको व्हायला की देवाने आपल्यासाठी हा मार्ग सुरळीत करून ठेवला होता, आपणच कर्मदरिद्री झालो. म्हणून सर्वजणांनी आवर्जून या संधीचं सोनं करा आणि श्रीचक्रांचा लाभ काय असतो हा अनुभवा. श्री स्वामी समर्थ. श्रीमाता.